काँग्रेस नेते राहुल गांधींनी इंधन दरवाढीवरनं केंद्र सरकारवर जोरदार टीका केलेली आहे। निवडणुकांमध्ये आश्वासनं द्यायची आणि उर्वरित काळात जनतेच्या खिशावर वार करायचा हेच मोदी सरकारचं काम आहे, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केलेला आहे। राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींचा महागाई मानव असा उल्लेख देखील केलाय। पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता मोठा फटका बसतोय आणि त्यामुळे देशभरातल्या नागरिकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। के बारे में क्या बोल सकते हैं। ये गवर्नमेंट ने चौथी पांचवी बार शायद बढ़ा दिया है, तो इसमें कुछ ना कुछ तो गवर्नमेंट को लगता होगा तभी बढ़ा रही है। तो क्या ये लोड तो देखा जाए तो आम पब्लिक के ऊपर ही पड़ रहा है। और सुनने में जो चीज़ें आ रही हैं, जो हमारे हिसाब से हम देखते हैं, तो बाहर इतना कच्चे तेल का इतना ज़्यादा तो बढ़ा नहीं है जिस हिसाब से गवर्नमेंट ने पांचवी बार बढ़ा दिया है। जैसे रोजगार मिलता है वैसे तो हम लोग को आता नहीं है ना। अभी हम लोग क्या करें, जो माधोमार हमारा ऊपर पड़ा है तो मरना है, वो तो शिकार है, क्या करेगा, उपाय तो नहीं है। हम लोग तो सरकार नहीं है, उसको नीचे भी नहीं कर सकेगा। जो पड़ेगा सरकार कर रहा है, हम लोग झेल रहे हैं। दूसरा क्या है, दूसरा तो कुछ भी नहीं है। बढ़ गया है तो बहुत परेशानी हो रहा है, थोड़ा कम होना चाहिए। सरकार अभी उठा है तो इतना बढ़ गया, दाम इतना बढ़ गया, क्या बोलेंगे। अभी पेट्रोल डीजल का दाम बढ़ेगा तो सब चीज़ का भी दाम बढ़ेगा अभी कंटिन्यूसली। अभी तो मुश्किल हो रहा है कॉमन पीपल के लिए चलने फिरने का। उपाय तो भी नहीं है, हम लोगों का चलना ही पड़ेगा। काम के लिए निकलना ही पड़ेगा घर से। सरकार के लिए क्या बोलेंगे आप? सरकार को हम रिक्वेस्ट करेंगे कि थोड़ा सा कंट्रोल कीजिए दाम पे। क्या मतलब ये दाम कमेगा? ईरान का युद्ध से वो हॉर्मुज जहाँ से जहाज आता है तेल लेके, जहाज अभी खुल दिया है। अभी थोड़ा दूसरा दिन में दाम कमना चाहिए। कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्यानं आता शेतकरी संकटात सापडले। डिझेलचा तुटवडा असल्यानं शेतीची कामं सुद्धा खोळंबलेली आहेत। अशातच कांद्याला योग्य दर मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे। सरकारचं चुकीचं धोरण शेतकऱ्यांच्या नुकसानाला कारणीभूत असल्याची टीका देखील होतीये। कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपयांचा हमीभाव द्या, कांद्याला किमान 1500 रुपये अनुदान द्या, अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करतायत। कांद्याचा उत्पादन खर्च तर दूरच, पण बाजारात नेण्यासाठी झालेला खर्च सुद्धा निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडले। बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातल्या एका शेतकऱ्याच्या 600 किलो कांद्याला अवघा 301 रुपये इतकाच दर मिळालाय। गोण्या, वाहतूक, हमालीचा खर्च शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातनं देण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे मेहनतीचे पैसे मिळणं तर दूरच राहिलं, उलट शेतकऱ्याला 1538 रुपयांचा तोटा सहन करावा लागलाय। सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव द्यावा, अशी मागणी आता होतीये। काल मी सोलापूरला 12 गोण्या पाठवल्या। 12 गोण्याचे मला काल 301 रुपये भेटलेला आहे। 50 पैसे किलो दरानं कांदा मागे गेला, तर मला 1583 रुपये दंड आलेला आहे। पदरून द्यायचे 1583 रुपये। तर माझी विनंती आहे शासनाला की खूप आधीच शेतकरी हतबल झालेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला फाशी घेतल्याशिवाय ऑप्शन नाही, पर्याय नाही आमच्याकडे। कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्यानं शेतकरी नेते अजित नवले आक्रमक झालेत। कांद्याला प्रति क्विंटल 1500 अनुदान तातडीनं द्या, अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तर यावरून मंत्री दादा भुसे यांचीही प्रतिक्रिया आलेली आहे। आम्ही उपाययोजना करत आहोत, फडणवीस आणि शिंदेंना याबाबत माहिती दिलेली आहे, असं दादा भुसे म्हणतायत। तर सत्यजित तांबेंनी सरकारवर टीका केलेली आहे। कांदा उत्पादकांवर सातत्यानं अन्याय होतोय। पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली नव्या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। या समितीला 6 महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली, मात्र वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा या समितीच्या शिफारशी काही समोर आलेल्या नाहीत। त्यामुळे सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचं सत्यजित तांबे म्हणतात। कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेले आहेत। कांद्याचा उत्पादन खर्च भरून निघणं दूरच, परंतु काढणी, साठवणूक आणि मंडईपर्यंत नेण्याचा खर्च सुद्धा आज मिळत असलेल्या भावातून शेतकऱ्यांचा सुटणार नाही, अशी अवस्था आहे। कांद्याला किमान 3000 रुपयाचा हमीभाव मिळाला पाहिजे, ही मागणी सातत्यानं कांदा उत्पादक शेतकरी करतायत। त्यासाठी दीर्घकालीन धोरण आखण्याची
आणि ठोसपणानं साठवणुकीच्या आणि इतर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. सरकारनं अधिक अंत कांदा उत्पादकांचा न पाहता या उपाययोजना कराव्यात अशी मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत. कांद्याला सध्याच्या घडीला दर कमी मिळत आहेत ही वस्तुस्थिती आहे. साधारणपणे 600-700 रुपये दर मिळतो आहे आणि चांगल्या प्रतीचा जर कांदा असेल तर तो 1100-1200 रुपयाने जातो ही वस्तुस्थिती आहे. पाठीमागच्या काळामध्ये जो काही अवकाळी पाऊस गारपीट झाली त्यामुळे कांद्याला एकदा पाणी लागलं, गारा जर लागल्या तर त्याच्याने तो कांदा खराब होत असतो, तो जास्ती दिवस टिकू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांच्या बाबतीत, कांदा शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सरकारमध्ये एक उदासीनता दिसते आहे. आणि आपण पाहिलं की मागे पण कांद्याच्या प्रश्नासाठी एक समिती नेमली होती, त्याचा एक अहवाल आला. पुन्हा एकदा पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती नेमली, त्याला 3 महिन्याची मुदत दिली, पुढे 6 महिन्याची दिली, आज वर्ष झालं, परंतु त्यांचे शिफारसी अजून आलेल्या नाही, त्या शिफारसींची अंमलबजावणी झालेली नाही. आणि त्यामुळे प्रत्येक वेळेस पाहतो आपण, प्रत्येक सीझनमध्ये कधी निर्यातीवरून कधी कशावरून सातत्याने कांदा उत्पादकांवर अन्याय या ठिकाणी चाललेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं निश्चितपणे आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.